व्यवसाय 35 टॉपिकचं नाव आहे सममिती. प्रश्न पहिला, खालीलपैकी सममित आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, सममित आकृती म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये उभी किंवा आडवी रेष मारली असता आणि त्या मारलेल्या रेषेवर जर आपण घडी घातली तर ती आकृती एकमेकांवर तंतोतंत जुळत असेल तर त्याला आपण सममित आकृती म्हणतो. मग आपण आता चारही पर्यायांचा विचार जर केला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसणारी आकृती आडवी रेष मारल्यामुळं आपण आकृती एकमेकांवर जर जुळवली तर तंतोतंत जुळेल, म्हणून ही सममित आकृती आहे. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बाकीच्या आकृत्या एकमेकांवरती जुळवल्यानंतर त्या एकमेकांवर तंतोतंत जुळणार नाहीत. ज्या ठिकाणी रेष मारलेली आहे त्या ठिकाणी जर घडी मारली आणि आकृती एकमेकांवर जुळवण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या आकृत्या तंतोतंत जुळणार नाहीत, म्हणजे त्या आकृत्या असममित आहेत. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, खालीलपैकी असममित आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, असममित आकृती म्हणजे आपल्याला आकृतीवरती ज्या उभ्या किंवा आडव्या रेषा मारलेल्या दिसत आहेत त्या ठिकाणावरनं जर आपण आकृती एकमेकांवर जुळवली, दोन भाग एकमेकांवर जुळवले, ते भाग जर एकमेकांवर तंतोतंत जुळले तर ते सममित. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण जर बघितला, ही आकृती जर एकमेकांवर जुळवण्याचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी रेषा मारली त्या ठिकाणावर घडी मारून जर हा पूर्ण भाग एकमेकांवर जुळवण्याचा प्रयत्न केला तर ती आकृती जुळणार नाही, म्हणजे ही आकृती असममित आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, त्रिकोण ही आकृती असममित होऊ शकेल. तर आता आयत, चौरस आणि वर्तुळ या सममित आकृत्या आहेत. आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या. या आकृतीला आपण उभी किंवा आडवी रेष जरी मारली तरी सुद्धा ही आकृती सममित होईल. चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असतात, म्हणजे ही आकृती सुद्धा 100% सममित असेल. आणि वर्तुळाला सुद्धा आपण उभ्या किंवा आडव्या रेषा मारल्या, उभी किंवा आडवी रेष जर मारली तर ही आकृती सममितच असेल. पण असममित आकृती त्रिकोणाची आहे. त्रिकोणाची एखादी बाजू जर कमी जादा असेल, म्हणजे समद्विभुज त्रिकोण असेल किंवा विषमभुज त्रिकोण असेल तर आकृती असममित होईल. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणते अक्षर सममित आहे? विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जर आपण अशी उभी रेष मारली तर ही आकृती सममित होऊ शकणार नाही. त्यानंतर यनला सुद्धा आपण आडवी रेष मारूया किंवा उभी रेष जरी मारली तरी ही आकृती सममित होणार नाही. यस सुद्धा या ठिकाणी सममित होऊ शकत नाही. आणि केला जर आपण अशी आडवी रेष मारली तर दोनही बाजू एकमेकांवरती तंतोतंत जुळतील, म्हणून के ही सममित अक्षर आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा, खालीलपैकी सममित आकृती कोणती? मित्रांनो, जी डॉट डॉट स्वरूपात रेषा आहे त्या रेषेवर जर आकृती दुमडली आणि एकमेकांवर घडी घातली तर पर्याय क्रमांक 1 तंतोतंत जुळणार नाही. पर्याय क्रमांक 2 तंतोतंत जुळेल, म्हणून ही सममित आकृती आहे. बाकीच्या आकृत्या ज्या ठिकाणी उभी किंवा आडवी रेष मारलेली आहे त्या ठिकाणी जर घडी घातली तर त्या आकृत्या तंतोतंत जुळणार नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या असममित आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 2 ही सममित आकृती आहे. ज्या ठिकाणी रेषा मारली त्या ठिकाणी आपण पानाला जर घडी मारली, ती आकृती एकमेकांवर दुमडली तर आकृती तंतोतंत जुळेल, म्हणजे ही सममित आकृती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं स्वाध्याय 35 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.